आता ते तुम्हीच प्रश्न होता, तुम्हीच उत्तर पण देताय. खऱ्या अर्थाने कारखान्याच्या उद्देशाने जमीन लाटणे हाच उद्देश त्यांचा होता. कारण वेळेवर खरेदी खतामध्ये तापी पूर्णा शुगर अलाइट लिमिटेड करायचा, तो वेळेवर खोडून टाकायचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने जमीन घ्यायची. म्हणजे फसवणूक करण्याचा उद्देश त्या दिवसून ठरलेला होता. कारखाना 20-22 वर्षात उभा राहू शकला असता. तो कारखाना काय मुक्ताई सहकारी साखर कारखाना सहकार तत्वातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर घेतला, जाधवच्या नावावर घेतला, पार्टनरशिप केली. आज तिथे 3 पत्र पण नाही. किमान 16-17 असे बेरोजगारांना देशोधडी लावून टाकण्याचे यांची वृत्ती आहे. मुक्ताई सहकारी साखर कारखाना संपवून टाकला, हे काय नवीन कारखाना काढतील? यांना बेरोजगारी खऱ्या अर्थाने इथे वाढवायची आहे. मुक्ताईनगरचा विकास करायचा आणि मुक्ताईनगर बकास करायचं आहे. ह्या लोकांना जे आश्वासन दिलं ते हवेत विरलं. बिचाऱ्याची जमीन त्यांच्या घशात गेली, तर त्या स्वतःच्या जमिनीसाठी त्यांना भांडावं लागतं, याच्या त्याच्या दारी जावं लागतं. हा दुर्दैवी बाब आहे. आणि खऱ्या अर्थात सरकारने हे डोक्यात घेऊन योग्य न्याय दिला पाहिजे. शेवटी इथे कष्ट करायला न्याय मिळाला पाहिजे, शोषित पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. यांचं शोषण होतं, आंदोलन होत आहे, त्याची जर सरकार दखल घेत नसेल तर मला असं वाटतं दुर्दैवी बाब आहे. परंतु खडसे याच्यात दबाव टाकण्याचा काय विषय आहे? ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या दिवशी तुम्ही प्रकरण उचलल्या गेलं, प्रकरणाची आवाज उचलल्या गेला, त्या दिवशी प्रकरणाची सगळी सखोल माहिती समोर आली. तुम्ही सरकारचं जर उत्तर पाहिलं तर मी तुम्हाला सरकारचं उत्तर दाखवू शकतो. या सरकारच्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी क्लिअर कट केलेलं आहे की कशा पद्धतीमध्ये महारत्नाची जागा होती. हे सरकारचं उत्तर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं उत्तर आहे. याच्यामध्ये क्लिअर सांगितलं त्यांनी की महारत्नाची जागा होती, कशा पद्धतीच्यात मी सगळं अंडरलाईन केलं आहे, तुम्हाला देतो लागलंच. आणि ही कशी फेरफार झाली, कशा पद्धती महारत्नाचं भोगटा वर्ग 2 कमी झाला आणि भोगटा वर्ग 1 झाला, या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लपणाऱ्या नाही आहे. त्याच्यातून ह्या गोष्टी कशा लपल्या, कसा कोणी केलं, कोणाचा इन्फ्लुअन्स वापरला, कोण त्याच्यामध्ये प्रेशर प्रॅक्टिस करत होतं. आणि 87 एकर जमीन माझ्या माहितीनुसार त्या लोकांना असंच आश्वासनं देऊन तुम्हाला शेअर देऊ, तुम्हाला त्या शेअरच्या माध्यमातून मुलं लावून देऊ, तुम्हाला अमुक देऊ, कवडी मोल भावात घेतलेली जमीन आहे. 20,000 रुपये एकर प्रमाणे घेतलेली जमीन आहे. आज तिथे 50 लाख रुपये एकरचा भाव आहे. 50 लाख रुपये एकरचा भाव आहे. रोड टच जमीन आहे, कंपाऊंड करून घेतलं आहे कोणाकडून, तिसऱ्याकडूनच. तिथे आज काहीच लागवड नाही आहे. कापसाचं पीक पेरा दिसतो, तूरचा पीक पेरा दिसतो, सॅटेलाईट इमेज तुमच्या आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी स्वतःच्या पॉवर वापरून, सरकारमधली पॉवर वापरून करायच्या आणि लोकांची जमीन हिरावून घ्यायची, ही पद्धत चुकीची आहे. मला असं वाटतं की ही तुगलकशाही आहे, ही बंद झाली पाहिजे. मुक्ताईनगरचे सन्माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल बरेच अकलेचे तारे तोडले. माहिती शून्य आहे, परंतु बदनामी करण्याच्या दृष्टीनं बोलत राहायचं. नाथाभाऊचं नाव घेतल्यामुळे चंद्रकांत पाटलांचं नाव मोठं होतं, त्यांच्या नावाला जरा वलय प्राप्त होतं किंवा त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळते असं त्यांना वाटतं. काल त्यांनी सांगितलं कारखान्याच्या संदर्भामध्ये, मानपूर जमिनीच्या संदर्भामध्ये. वास्तविक मानपूरची जमीन ही वर्ग 1ची जमीन आहे. हे महारवतन जमीन नाही आहे, ती कुणालाही घेण्याचा अधिकार आहे. आणि त्या जमिनी ज्या घेतलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष पैसे देऊन रिडिरेक्टरच्या मदतीनं त्या ठिकाणी त्या घेणं देणं करून केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी अट्रॅक्टिव्हिटीचा काय संबंध येतो? महारवतनचा संबंधच नाही त्या ठिकाणी. परंतु जबरदस्ती त्या ठिकाणी आपला प्रभाव लावून या ठिकाणी अशा स्वरूपाचा FIR दाखल करण्यात त्यांनी भाग पाडलेलं दिसतं आहे. मध्येच त्याने काढलं की मुक्ताई सहकारी साखर कारखाना विकला. अरे वा गाढवा, मुक्ताई सहकारी साखर कारखाना हा प्रतिभाताई पाटलांचा कारखाना होता, तो त्यांना चालवता आला नाही म्हणून त्यांनी तो लिक्विडेशनमध्ये सरकारने विकला. विकल्यानंतर शिवाजीराव जाधवांनी तो नियमानुसार विकत घेतला. मी काही पार्टनर वगैरे त्याच्यात नव्हतो. असेल तर त्यांना दाखवून द्यावं, पार्टनरशिप असेल तर. माझे ते मित्र आहेत आणि त्या मित्रत्वाच्या नात्यानं माझ्या संबंध आहे. अशा अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे माझे मित्र आहे. चंद्रकांत पाटलांचे तर नाही याचं दुःख त्यांना आहे. आणि तो कारखाना जो आहे तर 10-12 वर्ष या ठिकाणी चालवून ऊस उत्पादकांनी ऊस न दिल्यामुळे तो कारखाना दरवर्षी 4-5 कोटी रुपयाच्या तोट्यात आला. आणि तोट्यात आला म्हणून तो कारखाना बंद पडला. जर चंद्रकांत पाटलांनी ऊस लावायची मोहीम घेऊन त्या कारखान्याला ऊस मिळवून दिला असता तर एवढा मोठा कारखाना या ठिकाणी हलवण्याची गरज भासली नसती. आणि मुक्ताई साखर कारखाना जो आहे सहकारी कारखाना असं मोडला. आणि तो मोडला, कोण मोडणार त्याशी का माझा संबंध आहे? त्यांना चालवता आला नाही किंवा त्यांनाही ऊस मिळत नव्हता म्हणून तो बंद पडला. शिवाजीरावांनाही ऊस मिळत नव्हता म्हणून तो बंद पडला. आणि त्याच्या खबर माझ्या डोक्यावर पाडण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी चंद्रकांत पाटलांना मी सांगू इच्छितो
की नाथाभाऊनं काही 1600 बेरोजगारांना नुकसान केलं असं वगैरे नाही. मी उलट सहकारी सूतगिरणी चालवतो आहे आणि ते सूतगिरणी आज 12-15 वर्षापासून सुरू आहे. त्यात 400 मजूर कामाला आहे. तुम्ही एकाला तरी कामाला लावलं का? MIDCचं नुसतं गाजर दाखवलं. MIDCची जागा तरी संपादित झाली का? एक तरी माणसाला तुम्ही कारखाना वगैरे उभा करून रोजगार दिला आहे का? तुम्हाला रोजगार देता येत नाही. आम्ही रोजगार दिलेले आहेत. मी अनेक लोकांना नोकऱ्या लावलेल्या आहेत. तुम्ही एकाला तरी नोकरी लावून दिली आहे का सरकारी? मी 4-5 हजार लोकांच्या वर नोकऱ्या लावून दिलेल्या आहे. बेरोजगारांना काम दिलं आहे बिना पैशाने. तुमच्यासारखं पैसे घेऊन मी कधी व्यवहार करत नाही. आणि मग या माध्यमातून असं चुकीची दिशाभूल करणारी माहिती पसरू नये समाजात त्यांना वडिलकीच्या नात्यानं सल्ला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.